आजच्या या पौर्णिमा ध्यान साधनेसाठी प्रगती हिलिंग्स या प्लॅटफॉर्मवरती मी सुमित देशमाने तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. खूप मोठ्या संख्येने आज सगळे सहभागी झालेले आहात आणि पौर्णिमा ध्यान हे स्पेशली करण्यासाठी आलेले आहात. त्याच्याबद्दल सर्वात पहिले तर सर्वांचं अभिनंदन आणि खूप खूप स्वागत. पौर्णिमा ध्यान म्हणजे नक्की काय? बरोबर, हा प्रश्न सर्वांना पडला असेल. आपल्या सौर्यमालेमधला जो आपला पृथ्वी ग्रह आहे, बरोबर, त्या ग्रहाचा उपग्रह चंद्र, आणि हा चंद्र पृथ्वीबरोबरच आपल्या मनावरती आणि आपल्या शरीरावरती खूप सारे काय करत असतो, त्याचे प्रभाव पाडत असतो. आपल्या पृथ्वीवरती पाणी किती आहे सांगा? 75 ते 80%, बरोबर. आणि तेवढंच पाणी काय आहे आपल्या शरीरामध्ये. जर चंद्रामुळं एवढ्या मोठ्या समुद्राला भरती आणि ओहोटी येत असेल तर विचार करा, आपल्या शरीरावरती पण त्याचा परिणाम पडत असेल की नाही. आपले मूड स्विंग होणं, त्याच्यानंतर आपलं मन नियंत्रित करणं, अशा खूप साऱ्या गोष्टी काय करत असतो, चंद्र नियंत्रित करत असतो. चंद्र ध्यान केल्यामुळं काय काय होतं तर आपलं जे अंतर्मन आहे त्या अंतर्मनाशी आपलं नातं मजबूत होतं, आपली सर्जनशीलता वाढते. त्याच्यानंतर आपले जे काही भावनिक अडथळे आहेत त्या अडथळ्यांमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मदत मिळते. आपल्याला आपल्या विचारांची स्पष्टता मिळते, आत्मजागरूकता मिळते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आपल्याला शांत आणि आरामदायी झोप लागते. आपल्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये वाढ होते. त्याच्यानंतर आपण वैचारिक शक्ती वाढते, आपली फोकस वाढतो आणि भावनिक मुक्तता आपल्याला काय मिळत असतात. तर अशा प्रकारचं हे चंद्रध्यान सर्वांसाठी खूप 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 महत्त्वाचं आहे, बरोबर. जर आपण नाडीशास्त्राचा अभ्यास केलात, सर्वांनी आता सेटल होऊन जा. चला शांत बसा आता, सगळे काय धावपळ वगैरे चालली ते आता सोडून द्या. सगळी कॅमेरे चालू करा सर्वांनी, बरोबर. तर नाडीशास्त्राचा जर विचार केला आपण तर आपल्या शरीरामध्ये 72,000पेक्षा जास्त नाड्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 नाड्या आहेत, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. आणि मनुष्य हा असा एकमेव प्राणी आहे जो काय करतो, आपल्या नाड्या बदलू शकतो, बरोबर. तर सर्वांनी पहिले तर चेक करायचं आहे आपली नाडी कोणती चालू आहे, ज्यांना येत आहे त्यांनी. आणि ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आता मी काय करतोय, मला स्वतःला स्क्रीनवरती पिन करतोय. पण त्याच्या आधी सर्वांना मी रिक्वेस्ट करतोय, सर्वांनी आपले काय करायचे आहेत, कॅमेरे चालू करायचे आहेत. एकच मिनटं. ओके, स्क्रीनवरती आता मी पिन झालेलो आहे सर्वांना, ठीक आहे. ओके, तर ज्यांना आता नाडीशास्त्र काय माहिती नाही, नाड्या कशा, ठीक आहे, काय हरकत नाही, मेसेज करायची गरज नाही, फक्त चेक करा. ज्यांना नाडीशास्त्रामधलं काय माहिती नाही किंवा नाड्या कुठल्या असतात काय असतात, सध्या सगळं विसरून जा. आपली उजवी बाजू म्हणजे आपली सूर्यनाडी असते आणि आपली डावी बाजू शरीराची म्हणजे काय असते, चंद्रनाडी. आपल्याला काय करायचं आहे, आजचं हे ध्यान जे आहे ते चंद्रांच्या ऊर्जांसोबत आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे, बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, आपली चंद्रनाडी चालू करायची आहे. आता चंद्रनाडी चालू कशी करायची हे जर अभ्यास करायचा असेल याचा, तर ज्यांना माहिती नाही त्यांनी काय करा, सर्वात पहिले तर आपले हात असे दोन्ही पुढं घ्या. त्या हातांचा असा त्रिकोण करा. हा त्रिकोण आपल्या नाकावरती ठेवा आणि श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. एक 4-5 वेळा श्वास घ्या आणि श्वास सोडा. बघा आपल्याला कुठल्या हातावरती जास्त प्रेशर जाणवत आहे, डाव्या हातावरती जाणवत आहे का उजव्या हातावरती जाणवत आहे? जाणवलं कुठल्या तरी एका हातावरती, बरोबर. जर तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती प्रेशर जाणवला असेल तर तुमची सूर्यनाडी चालू आहे. कुठली नाडी चालू आहे? सूर्य. आणि जर डाव्या हातावरती जर प्रेशर जाणवला असेल, वाऱ्याचा प्रवाह, तर तुमची चंद्रनाडी चालू आहे. आता ज्यांची चंद्रनाडी चालू आहे त्यांनी शांत बसायचं. ज्यांची सूर्यनाडी चालू आहे त्यांनी एक प्रयोग करायचा.
सर्वात महत्त्वाचं, आपला असा डावा हात घ्यायचा, डाव्या हाताची अशी मूठ करायची आणि आपल्या उजव्या बगलेमध्ये अलगद दाबून ठेवायची, अशी दाबून ठेवायची फक्त अलगद. त्याच्यानंतर उजव्या हाताच्या बोटानं आपली उजवी नाकपुडी बंद करायची आणि एक 10 ते 12 खोल आणि दीर्घ श्वास घ्यायचे. खोल आणि दीर्घ श्वास घ्या. ज्यांची उजवी नाडी चालू आहे त्यांनी काय करायचं, आपल्या डाव्या हाताची अशी मूठ पकडायची, आपल्या उजव्या बगलेमध्ये अशी हळूवार दाबायची आणि उजव्या हातानं आपली उजवी नाकपुडी बंद करायची आणि खोल आणि दीर्घ श्वास कंटिन्यू करायचे. एक 8 ते 10 खोल आणि दीर्घ श्वास घ्यायचे. मी आता सगळ्यांना बघतोय कोण कोण कसं कसं करतंय. काय चुकत असेल तर मी गाईड करेन. मी अनपिन करतोय मला स्वतःला. ओके, चला. बऱ्याच लोकांची सूर्यनाडी चालू आहे, काय हरकत नाही. 10 ते 12 खोल आणि दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. 1 मिनिट प्रीतीताई, मी तुम्हाला अनम्यूट करतो. हा बोला प्रीतीताई, अनम्यूट केले तुम्हाला. सुषुम्ना चालू. सुशोभना चालू आहे तर मग शांत बसा, काहीच करू नका. 2 मिनिटं ऑब्झर्वेशन करा. 2 मिनिटानंतर तुमची परत नाडी स्विफ्ट झालेली असेल. ठीक आहे, चल म्यूट करा. हा बोला चंद्रात्रे सर. तर 2 वेळा प्रयत्न केला, सूर्यनाडीच चालू आहे. 10 ते 12 श्वास खोल आणि दीर्घ घ्यायचे आहेत. प्रत्येक श्वास हा घेताना हा, दोन. कंटिन्यू करा ना, मग कंटिन्यू करा 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 चालेल चालेल. करा कंटिन्यू करा. 10-12 जरी श्वास घेत असतील तरी कंटिन्यू करा तुम्ही. चंद्रनाडी चालू करायचे. आणि जरी चंद्रनाडी चालू झालेली नाही तरी टेन्शन घेऊ नका. ऑलरेडी तुम्ही ती कमांड दिलेली आहे. जेव्हा ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाणार आहात तुम्ही, तेव्हा ती चंद्रनाडी ऑटोमॅटिक चालू होणार आहे, तुम्हाला जाणवेल ती. पण ज्यांची चालू नाही आहे त्यांनी चालू करा. पुढचे ॲटलिस्ट 1-2 मिनटं नाडी ॲक्टिवेट करायचे. आणि ज्यांची चंद्रनाडी चालू आहे त्यांनी आता डोळे बंद करून बसायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, मॅनिफेस्टेशन विश जर तुम्ही तयार केली असेल तर तो कागद तुमच्या मांडीवरती ठेवायचा आहे, डाव्या किंवा उजव्या मांडीवरती, कुठेही ठेवा. आणि त्याच्यानंतर डोळे बंद करून बसा. तो कागद घेऊन बसलेत सर्वजण? ओके. कोणी गॉगल लावला असेल, चष्मा लावला असेल तर आता काढून ठेवा. आता आपल्याला ध्यान करायचं आहे. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण ध्यान सुरुवात करत आहोत. ज्यांची सूर्यनाडी चालू आहे त्यांनी कंटिन्यू खोल आणि दीर्घ श्वास मेंटेन करायचे आहेत. संदीप सर बोला. तर कोणता पेपर घेऊन बसायचा, पिवळा? तुम्ही मॅनिफेस्टेशन तयार नाही केला पेपर? नाही. नाही, मग राहू देत, मग बसा असंच, काय प्रॉब्लेम नाही. केला नसेल तरी चालेल. तर काही हरकत नाही, ज्यांनी केला नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला आता जे डोळे झाकून बसा शांत सर्वांनी. आपण आता चंद्रध्यानामध्ये प्रवेश करणार आहोत. सर्वांचे डोळे बंद, दोन्ही हात मांड्यांवरती, तळव्या आकाशाच्या दिशेने. एक साधारण श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. आणखीन एक खोल आणि दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. डोळ्यावरती चष्मा, गॉगल किंवा आणखी काय असेल तर काढून ठेवायचं आहे.
आणि आपलं संपूर्ण लक्ष आता आपल्या श्वासांवरती घेऊन जायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा घेऊन येत आहे आणि बाहेर जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरामधली सर्व प्रकारची मरगळ बाहेर घेऊन जात आहे. आपले दोन्ही हात आपल्या बॉडीच्या समोर घ्यायचे पुढं आणि थोडे असे शेक करायचे, हलवायचे दोन्ही हात. थोडी बॉडीमध्ये कंपन तयार करायचे, डोक्यापासून पायापर्यंत, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, कमरेजवळ, गुडघ्यांजवळ, पायाच्या टाचांजवळ. आणि हे करत असताना चेहऱ्यावरती एक सुंदर अशी स्माइल ठेवायची. संपूर्ण आनंद घ्यायचा आहे प्रोसेसचा. शेक 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 शेक. आणि रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर, तळवे आकाशाच्या दिशेने. चेहऱ्यावर सुंदर अशी स्माइल. येणाऱ्या प्रत्येक श्वासाप्रती सजग व्हायचंय. आनंदाने त्या श्वासांचा स्वीकार करायचा आहे आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाला निरोप द्यायचा आहे. आपलं जे काही वजन असेल, 40 किलो, 50 किलो, 55 किलो, ते संपूर्ण वजन आपण ज्या आसनावरती बसलेलो आहोत त्या आसनावरती सोडून द्यायचं आहे आणि आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. मनामध्ये जे काही विचार येत असतील येऊ द्यात. त्या विचारांचा स्वीकार करा. विचार येतील आणि निघून जातील. आजूबाजूचे जे काही आवाज कानावर पडत आहेत त्या आवाजांप्रती सजग व्हायचं आहे. गाड्यांचा आवाज, बोलण्याचा आवाज, टीव्ही, मोबाईल, मिक्सर, फॅन, जो काही आवाज येत आहे त्या आवाजांचा स्वीकार करायचा आहे. ओम
अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरे पुण्डरीकाक्षम् सभायाभ्यन्तरशुचिः. आपलं संपूर्ण अस्तित्व विसरून जायचंय. आपल्या मनाला सांगून टाकायचंय, मी कोणीच नाही, मला काहीच मिळवायचं नाही आणि मला काहीच करायचं नाही. आकाशामध्ये चमकणारा तो शीतल गोळा चांदो मामा चंद्र आपलं हे समर्पण बघून आपल्यावरती खूप खुश झालेला आहे. आणि त्याच्या पवित्र ऊर्जांची किरण तो आपल्या जवळ पाठवत आहे. ब्रह्मांडामधून तो चंदेरी रंगाचा तेजस्वी प्रकाश आपल्याकडे येत आहे. आणि आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. जसा जसा तो प्रकाश आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे, तसं तसं आपलं शरीर आणखीन शांत आणि हलकं होत आहे. त्या प्रकाशानं आपलं संपूर्ण मस्तक व्यापलेलं आहे आणि तो प्रकाश हळू 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 आपल्या सर्वांगामध्ये भिनत आहे. आपलं डोकं, कपाळ, डोक्याच्या मागचा भाग, आपले डोळे, आपले नाक, कान, गाल, आपला संपूर्ण चेहरा त्या तेजस्वी प्रकाशात न्हाऊन निघालेला आहे. आपली मान, गळा, दोन्ही खांदे रिलॅक्स करायचे आहेत. खांदे त्या प्रकाशामध्ये. आपली संपूर्ण छाती, पाठीचा भाग, आपलं हृदय चक्र, आपलं संपूर्ण पोट, पोटाच्या मागची पाठीची बाजू, कंबर, आपले जननेंद्रिय, आपले दोन्ही खांदे, दंड, हाताचे कोपरे, मनगट आणि हाताची सर्व बोट, आपली उजवी मांडी, डावी मांडी, दोन्ही गुडघे, पोटऱ्या आणि आपले दोन्ही पाय,
संपूर्ण शरीर त्या तेजस्वी प्रकाशामध्ये, त्या तेजामध्ये न्हाऊन निघत आहे. आपल्या आयुष्यात जर आपले गुरु असतील तर आपल्या गुरूंना आपल्या थर्ड आय वरती विराजमान करायचंय. जर गुरु नसतील तर जे दैवत आपल्याला आवडतं त्या दैवताला आपल्या क्राऊन चक्रावर, आपल्या थर्ड आय चक्रावरती विराजमान करायचंय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या गुरूंनी आपल्यासाठी एक सुंदर असा देवदूत, एक एंजल आपल्या मदतीसाठी आणलेले आहे. अत्यंत सोनेरी अशा तेजस्वी प्रकाशात ते देवदूत सुंदर अशी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती ठेवत तुमच्या जवळ येत आहेत. अत्यंत पवित्र अशा ऊर्जांनी तुमचं सर्वांग त्यांनी व्यापून टाकलेलं आहे. अतिशय मायेनं ते तुमच्या जवळ आलेले आहेत आणि तुमच्या डोक्यावरून हात फिरवत ते विचारताय, बोल बाळा, तुझी इच्छा काय आहे? एक खोल आणि दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. आपल्या मणिपूर चक्राजवळ तो श्वास होल्ड करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा त्या देवदूताला सांगायची आहे. इच्छा सांगून झाल्यानंतर तो श्वास सोडून द्यायचा आहे.
देवदूत खूप खुश आहेत तुमच्यावरती. तुमची इच्छा ऐकून खरंच त्यांना खूप कौतुक वाटतंय. आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी ते आता तुम्हाला आशीर्वाद देत आहे. एक सोनेरी रंगाचा प्रकाश आपल्या मणिपूर चक्राजवळ अत्यंत तेजस्वी अशा तेजानं चमकत आहे. तुम्ही जो मॅनिफेस्टेशन पेपर तयार केला होता तो आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजवा हात त्याच्यावरती ठेवून त्या देवदूताला सांगायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे. तुमचं मनोवांछित तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि कल्पना करायची आहे की तुमची इच्छा सत्यात उतरत आहे. इच्छा सत्यात उतरल्यानंतर तुम्ही काय करताय याचं चित्र पाहायचं आहे आणि ते त्या देवदूताला सांगायचं आहे. आपला आणि त्या देवदूतांचा अत्यंत प्रेमाचा असा हा संवाद मन भरून पाहायचा आहे. भरभरून कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत त्यांच्याकडून. त्यांच्या या ब्लेसिंग्स बद्दल त्यांचे मनापासून आभार मानायचे. ग्रॅटिट्यूड द्यायचंय त्यांना, धन्यवाद द्यायचंय.
खोल आणि दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. आणखीन एक खोल आणि दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. आपल्या जवळ आलेले एंजल देवदूत आपलं मनोवांछित पूर्ण करण्यासाठी आपल्याला ब्लेसिंग्स देऊन आता आपला निरोप घेत आहे. त्यांना मनोभावे विनंती करायची, ज्या ज्या वेळेला मला मदतीची गरज लागेल त्यावेळेला मी फक्त तुमची आठवण काढेन. प्लीज माझ्या मदतीला या. हळूहळू हळू तो तेजाचा प्रकाश ब्रह्मांडामध्ये परत जात आहे. जरी तो प्रकाश ब्रह्मांडामध्ये जात असला तरी त्याच्या पवित्र ऊर्जांचा एक अंश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांचा सहवास नित्यकाळ आपल्या सोबत आहे. आणखीन एक खोल आणि दीर्घ श्वास आणि हळुवारपणे बाहेर. आपला विश पेपर थोडासा बाजूला ठेवून द्यायचा. आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरून आपले दोन्ही हात फिरवायचे. डोळे बंदच राहतील. आपल्या मानेवरून हात फिरवायचे. गळ्यावरून हात फिरवायचे. आपल्या छातीला मसाज करायचा. आपल्या हृदय चक्राजवळ, आपल्या मणिपूर चक्राजवळ थोडा मसाज करायचा. आपलं शरीर आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हायचं. एक खोल आणि दीर्घ श्वासात आणि हळुवारपणे बाहेर. अखंड गुरुतत्वाला, सर्व देवी देवतांना, सर्व एंजल्सला, आपल्या आई वडिलांना, आपली स्वतःची बॉडी, स्वतःचा सोल, आपल्या आयुष्यात आलेल्या A to Z अध्यक्षरांना सुरुवात होणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आणि जीविताला आणि चंद्रांच्या पवित्र ऊर्जांना मनोमन धन्यवाद द्यायचे, ग्रॅटिट्यूड द्यायचा आणि डोळ्यावरती अंधार करत चेहऱ्यावरती एक सुंदर अशी स्माईल ठेवत डोळे उघडायचे आहेत. कोणाला पाणी वगैरे प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या. बॉडी स्ट्रेच करा. कोणाला काही अनुभव शेअर करायचे असतील तर हँड रेज करू शकता.
मैत्री ताई? खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आजचा आणि एवढ्या एनर्जीज फील होत होत्या ना. आणि जेव्हा ध्यानाला बसलो ना तेव्हा असं मला दिसलं स्टार्टिंगला की सनराईज होतोय आणि कसं कमळाचं फूल जसं जस्ट उगवतंय असं दिसलं. आणि त्याच्यानंतर मग एकदम थंड वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की जे मी कुठेतरी थंड ठिकाणी बसले असं फील होत होता. आणि त्यानंतर एका एका सेकंदासाठी मला असं वाटलं की मी माझ्या म्हणजे देवता आहे तिच्या दर्शनाला गेले आणि ती माझ्या डोक्यावरनं असा हात फिरवते असं वाटलं. आणि त्याच्यानंतर मग असं की तुम्ही जेव्हा म्हणलात ना की एंजल इमॅजिन करा, मला असं वाटलं की माझ्या शेजारी कोणतरी बसलंय आणि मला एवढं थंड वाटत होतं. असं वाटलं की माझ्या उजव्या साईडला कोणतरी बसलंय आणि पूर्ण उजव्या साईडला असं थंड थंड वाटतंय अजूनही. आज खूप साऱ्या एंजल होत्या, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज जे ध्यान चालू होतं ना, खूप साऱ्या एंजल्स होत्या आपल्यासोबत. खूप सुंदर अनुभव. मस्त मस्त. आणखीन कोणाला बोलायचं आहे? काय काय एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे? शांत बसून राहावंसं वाटतंय का? ओके. चालेल. ओके, तेजस्विनी ताई बोलायचं. बोला तेजस्विनी ताई. सर मला लास्ट पौर्णिमा साधना आपण केलेली ना त्याचा रिझल्ट दिसलाच आणि आजही जसं मला इमॅजिन झालेलं आज पण तिथपर्यंत मी बऱ्यापैकी पोहोचलेले मला जाणवते लास्टला मी जे केलेलं. आणि आजही मला खूप छान इमॅजिनेशन जे काय मी होते ना ते चंद्राच्या प्रकाशात होते पूर्णपणे. आजचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. खूप छान खूप छान. झाली विश पूर्ण तुमची का त्याला काय मार्ग मिळायला सुरुवात झाली? हो हो, मार्ग मिळायला सुरुवात झाली. येस, अशाच एनर्जी काम करणार आहेत. हळूहळू मार्ग मिळायला सुरुवात होतील आणि डेफिनेटली ती विश तुमची सत्यात उतरणार आहे. बरोबर. हो सर. येस. मार्गावर आहे बऱ्यापैकी म्हणजे प्रोसेसच नव्हती ती प्रोसेस मध्ये आहे आता. काम मार्गी लागलं. हम्म. बरोबर. जो आता मॅनिफेस्टेशन पेपर तयार केलेला आहे त्याला काय करायचं आहे? हम्म. त्याला आज आपण हा. चॅनलाइज केला. बरोबर. लास्ट टाइम पण केला होता. हम्म. ज्यांचे लास्ट टाइमचे असतील ते पण सोबत असू द्यात. या वेळेला बनवले असतील तरी ते सोबत ठेवायचे आहेत. आता त्यांना काय करायचं आहे? जर रेकी शिकले असाल तुम्ही तर रेकीच्या ऊर्जांना कॉल करायचा सर्वात पहिले. त्याच्यावरती सगळे सिम्बॉल टाकायचे आणि डेली त्याला एक 5 मिनटं हील करायचं त्याला. आणि ते मॅनिफेस्ट करायचं आहे की ही वस्तू जी मी मॅनिफेस्ट केलेली आहे ती माझ्या आयुष्यात मला प्राप्त झालेली आहे. बरोबर. हा झाला पहिला, जर रेकी शिकला असाल तर. आणि जर रेकी शिकला नसाल तुम्ही तर डोळे मिटायचे आहेत आणि आपल्या हायर सेल्फला इन्वोक करायचं आहे. इन्वोक कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. मी माझ्या हायर सेल्फला विनंती आणि आवाहन करत आहे, कृपा करा तुम्ही तुमच्या अस्तित्वानं माझ्या जवळ या. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक व्यक्तीला 2 गार्डियन एंजल असतात. ते आपल्या दोन्ही खांद्यांवरती बसलेले असतात. बरोबर. तर त्यांना पण कॉल करायचं आहे की मी माझ्या गार्डियन एंजल्सला आवाहन करते की माझ्या जवळ या. आणि तो कागदावरती असे दोन्ही हात ठेवायचे. आपण ब्लेसिंग कसं देतो, फॉर एक्झाम्पल आता मोबाईल घेतला आहे मी, हा माझा कागद आहे, डाव्या हातावरती ठेवायचा आणि उजव्या हाताने त्याच्यावरती हात ठेवायचा असा आशीर्वादाच्या पोजमध्ये. आणि ब्लेस करायचं त्याला की एनर्जीज माझ्याजवळ येत आहेत, माझे गार्डियन एंजल्स माझ्या जवळ आलेले आहेत. ह्या एनर्जी फील होतात बरं का. लिटरली गार्डियन एंजल्सला कॉल केला ना की ती येतात, त्या एनर्जी फील होतात. आणि तुम्हाला जाणवेल की असा हात केल्यानंतर तुमच्या हाताचा जिथं खड्डा पडतो ना तिथून एनर्जी फ्लो होतोय तुमचा. एक 5 मिनटं त्याला हील करायचं, थोडा वेळ थांबायचं, मॅनिफेस्ट करायचं की ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर तो कागद परत सेफमध्ये ठेवायचा. आपला कागद कोणाला दाखवायचा नाही जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत. त्याला सेफमध्ये ठेवायचा चांगला व्यवस्थित. आणि डेली हील करायचं त्याला. डेली हील करायचं. झोपेतून उठल्यानंतर करा किंवा जसा वेळ मिळेल तसा करा. बरोबर. ते करायचं. ॲटलिस्ट 21 डेज कंटिन्यू हिलिंग करा त्याला. ठीक आहे. इच्छा होतात पूर्ण, मॅनिफेस्ट होतात, ॲटलिस्ट त्याचे मार्ग मिळायला सुरुवात होतात. एक खूप खूप सुंदर सांगतो तुम्हाला एक अनुभव. मागच्या ध्यान साधनेला, आता ते नाही आहेत ॲक्च्युली, त्यांचं प्रवासात आहेत त्यामुळे त्यांचा मेसेज आला की मी करू शकणार नाही. त्यांची एक कोर्टाची केस होती आणि काही केलं तो प्रॉब्लेमच सुटत नव्हता. त्यांनी
लास्ट मेडिटेशनला ही विश त्यांची टाकली होती. लिटरली तुम्हाला खोटं वाटेल, त्याच्यात 2 डेटसुद्धा मिळाल्या त्यांना. विचार करा, कितीतरी वर्षाची प्रलंबित केस होती त्यांची, पण त्यांनी ते कन्सिस्टन्सी पाळली, त्यांनी ते केलं. बरोबर. त्यामुळं हा कागद असाच आज ही विश केली की पुढच्या डायरेक्ट 30 दिवसानंतर येऊन बसायचं नाही आणि माझी इच्छा पूर्ण झाली नाही. असं नाही करायचं. आज एनर्जी चॅनलाइज केलेले आहेत. एक बी असतं ना, बी आपण काय करतो, शेतामध्ये बी लावतो, त्याच्यानंतर काय करतो, त्याला पाणी घालतो, खत घालतो, त्याला वातावरण तयार झाल्यानंतर काय होतं, त्याचं रोप येतं, रोपाचं झाड होतं आणि झाडाला परत काय कळतात, फळं लागतात. तसं आहे हे. आज आपण काय केलं आहे, आज आपण रोपण केलं आहे. त्याला डेली तुम्हाला त्याला काय करायचं आहे, हिलिंगचं पाणी घालायचं आहे, त्याला हील करायचं आहे. 21 डेज फॉलो करा. ज्या तुमच्या मनातल्या इच्छा आहेत ना, ॲटलिस्ट मार्ग निघायला सुरुवात होईल तुम्हाला. काही ना काहीतरी त्याला मार्ग ओपन होतील, तुमचे चॅनल्स मिळतील त्यांना. आणि ज्यांनी इच्छा लिहिली नाही, मनामधून बोलले इच्छा, त्यांनी काय करा, पौर्णिमा उद्या पण आहे, रेकॉर्डिंग अपलोड करेन, परत ते तयार करा आणि परत रेकॉर्डिंग ऐका. बरोबर. उद्यापर्यंत आहे पौर्णिमा. ठीक आहे. मग उद्या सकाळी लवकर उठलात, ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे ध्यान केलं तर आणखीन चांगलं आहे. किंवा दिवसभरात कधीही करा, असं काही नाही आहे. बरोबर. पण सूर्योदय व्हायच्या आधी जर केलं तर खूप चांगलं आहे. दिवसा जरी केलं, 8 वाजता जरी केलं तरी चालेल, 10 वाजता केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चंद्राच्या ऊर्जा असतात. चंद्र आपल्याकडे नसतो, बाहेरच्या देशांमध्ये असतो, पण चंद्र असतो. चंद्र कुठं जात नाही पळून. त्याच्या ऊर्जा आपल्याला मदत करत असतात. बरोबर. आता जे मून वॉटर तयार केलेलं आहे, पावसाचं जर वातावरण नसेल तर गॅलरीमध्ये किंवा चंद्राच्या प्रकाशात ठेवा. त्याला जे इंटेन्शननी ते बनवलेलं आहे ते इंटेन्शन त्याला द्या, त्याला हील करा. क्रिस्टल्स असतील, क्रिस्टल ठेवा चंद्राच्या प्रकाशामध्ये. खूप सुंदर ऊर्जा असतात, खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चार्ज होतील. ठीक आहे. हां, बोला मैत्री ताई. माझा विशचा एक्सपिरियन्स सांगायचा राहिला. ती जी लास्ट टाइम विश बनवली होती आणि मून वॉटर बनवलं होतं ना, दोन्हीला मी सेम इंटेन्शन दिलं होतं. तर म्हणजे एवढा छान एक्सपिरियन्स आहे ना, अनएक्सपेक्टेड वेने मला काही ना काहीतरी माझ्या त्या गोलकडे जाण्यासाठी काहीतरी रस्ता मिळत आहे, काहीतरी गायडन्स मिळत आहे, असं झालं. म्हणजे मी कधी विचारही केला नसेल अशा वेने मला ती माझी विश कम्प्लीट होताना दिसते. अशाच एंजल्स काम करत असतात, असेच मार्ग ओपन होतात. बघा करून, ट्राय करून बघा सर्वांनी. मॅजिक म्हणतो ना आपण, असे मॅजिक होतात सगळ्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि काही नाही, अटेनमेंटची काही गरज नाही. मनापासून कनेक्ट करा. भावना पाहिजेत, भावना. मनामध्ये जर भावना असतील ना, आपण मागायला कमी पडतो, द्यायला बसलेले आहेत. ब्रह्मांडामध्ये काय कमी आहे सांगा, ब्रह्मांडाकडं सगळ्या गोष्टी तर आहेत. आपण मागायला कमी पडतोय. मागा ना, संपत्तीच मागायची तर एवढी मागा की मोजायला तुम्हाला 10 माणसं कामाला ठेवायला लागतील. एवढी मागा ना संपत्ती. काय 15 आणि 20 हजारामध्ये घेऊन बसलायत. विपुल धन मागा ना. गाडीच मागायची आहे तर मागा BMW, मिळून जाईल. काही सांगता येतं, एखाद्याला लॉटरी लागू शकते उद्या. कुठनं मार्ग मिळतील बघता ना. उदाहरण किती आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत. कुठूनही कशीही मदत मिळू शकते. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत, मागा विश, होतील सगळ्या इच्छा पूर्ण. बरोबर. जॉबसाठी करायचं आहे, मागा विश. अचानक कुठूनही कॉल येईल. चालता बोलता गावाला निघालात, विकेंड आलाय, गाडीमधून चाललात, बसमधून चाललात, एखादी व्यक्ती येऊन शेजारी बसेल, विचारेल काय करतो बाळा, काय करते, काय नाही, असं शिक्षण झाले, बरं ठीक आहे का, जॉब नाही करत का, बरं ठीक आहे, येतोच का आमच्या कंपनीत, सहज विचारून जाईल. कुठूनही मदत मिळेल. काहीच प्रेडिट करू नका की मला अशी मदत मिळेल, तशी मदत मिळेल. जी मनात इच्छा पकडली ना, फक्त ती पूर्ण झालेली आहे, बस मला ते कंप्लीट पाहिजे, दॅट्स इट. युनिवर्सला मागा तुम्ही, युनिवर्स द्यायलाच बसलाय. बरोबर. ठीक आहे. चलो, आजचा सेशन आपण वाइंड अप करूयात. तुम्ही एवढ्या तुमचा वेळ देऊन, मधुराताई बोला. सर, 1 मिनिट वैशालताई, मधुराताईंचं झालं की मग तुम्ही बोला. हो हा बोला सर, मधुराताई. आज पण बसलेत साधं न्यायला. हो, तुमची सगळी फॅमिली आहे. बोल ऋग्वेदा. आज या ध्यानाला माझे बाबा पण बसलेत आणि रोज हनुमान साधनेला पण बसतात. हो, माझं लक्ष असतं त्यांच्याकडं. आज त्यांना बघितलं मी पहिल्यांदा.
क्लास जॉईन करावा, याच्यामध्ये यावं. ती तिची विश ती पूर्ण झाली हे तिला सांगायचंय. अरे बापरे. खूप सुंदर, खूप सुंदर. बघा, तिची इच्छा होती तिच्या बाबांनी मेडिटेशन करावं आणि तिचे बाबा आज आता मेडिटेशनमध्ये बसलेले आहेत. अजून काय पाहिजे हा, सांगा बरं. हनुमान साधनेचा पण त्याला छान छान रोज एक्सपिरियन्स येत आहेत. तो करेल हळूहळू शेअर त्याच्यामध्ये. हो हो हो. सर्वांनी शेअर करा, ग्रुपवरती टाका. जेवढे जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्या हनुमान साधनेमध्ये, कारण यावर्षी मारुती रायांच्या एनर्जीची खूप जास्त गरज आहे, खूप जास्त गरज आहे. बरोबर. बोला वैशाली ताई आता. थँक्यू ऋग्वेदा. सर आजच्या ध्यानासंदर्भात नाहीये. मी तुम्हाला विचारलं होतं की ऑरा आपण दुसऱ्यांचा कसा लॉक करतो. तुम्ही बोलला होतात की मी सेशन मध्ये सांगेन. आपलं तर सेशन, सांगितलं. ॲडव्हान्सचं सेशन आता चालू होणार आहे 5 मिनिटामध्ये. तिथं ओके, हां चालेल. चालेल चालेल. ठीक ओके. आहे. चलो. आजचा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. छान येस अनुभव आले. येस येस. थँक्यू सो मच. एंजलचा अनुभव आले. येस येस येस. मागच्या जवळजवळ 40-45 मिनिटापासून आपण सर्वजण कनेक्टेड आहोत. मनवचन कर्मानं जर माझं काही चुकलं असेल तर प्लीज 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 मला माफ करा. ठीक आहे. भेटूयात उद्या सकाळी हनुमान साधनेला. आणि जे ॲडव्हान्समध्ये आहेत त्यांनी आपल्या रेग्युलर काल जी लिंक पाठवली आहे त्या लिंकवरती जॉईन करा. सर्वात महत्त्वाचं, मेडिटेशनला, हनुमान साधनेला जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्या आणि ही मारुतीरायांची सेवा आपल्या हातून अशीच घडून राहू द्यात. ज्यांनी विश पेपर बनवला नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग आज संध्याकाळपर्यंत पुढच्या 1 तासाभरात मी अपलोड करेन. रेकॉर्डिंग बघा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याचा फायदा आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, घरातल्या लोकांना व्हावा तर ती यूट्यूबची लिंक सर्वांना काय करा, फॉरवर्ड करा. ठीक आहे. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सर. येस येस. थँक्यू.